नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तौर सायन्स अकॅडमीमध्ये आपलं हार्दिक स्वागत। आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वीचा अल्जेब्रा प्रॅक्टिस सेट नंबर 1.5 जो ॲप्लिकेशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशनवर आधारित आहे। ओके, प्रॅक्टिस सेट 1.5. So practice set 1.5 is depend upon the application of simultaneous equations. So what is application of simultaneous equation? So application करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, तर त्याचे वर्ड एक्झाम्पल मध्ये दिलेले ज्या काही कंडिशन असतात, दोन कंडिशन दिलेले असतात आपल्याला, त्या दोन कंडिशनना आपल्याला फुलफिल करून सायमल्टेनियस इक्वेशन तयार करायचे आणि ते दोन सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायचे विथ व्हेरिएबल, म्हणजे त्याच्यामध्ये असणाऱ्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करायचे असतात आणि तेच आपलं सोल्युशन असतं. सो दॅट इज व्हॉट ॲप्लिकेशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन्स. सो होल प्रॅक्टिस सेट 1.5 इज डिपेंड ऑन द ॲप्लिकेशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन्स. मग कशा पद्धतीने करायचा, तर त्याचं फर्स्ट एक्झाम्पल या ठिकाणी आपण बघणार आहोत. फर्स्ट एक्झाम्पल. सो इन फर्स्ट एक्झाम्पल, व्हॉट इज फर्स्ट एक्झाम्पल? Two numbers differ by 3. The sum of twice the smaller number and thrice the greater number is 19. Find the numbers. So I'll repeat it again. Two numbers differs by 3. So two numbers differs by 3 म्हणजे दोन संख्यांमधील फरक 3 आहे. ही एक पहिली कंडिशन झाली, पहिली अट झाली त्याच्यामधली. आणि सेकंड कंडिशन काय? द सम ऑफ टॉईस द स्मॉलर नंबर. सम ऑफ टॉईस द स्मॉलर नंबर म्हणजे लहान संख्येची दुप्पट, अँड थ्राईस द ग्रेटर नंबर म्हणजे मोठ्या संख्येची तिप्पट, यांची जी सम आहे, बेरीज आहे, इट इज 19. फाइंड द नंबर्स. फाइंड द नंबर्स. सो इट इज क्लिअरली मेन्शन इन दॅट सम दॅट स्मॉलर नंबर अँड ग्रेटर नंबर, बिकॉज टू नंबर्स, दोन संख्या दिलेल्या आहेत, मग त्या दोन संख्या कोणत्या तेच नेमकं शोधायचं आहे. अँड वी आर गोइंग टू सॉल्व धीज सम विथ द हेल्प ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन. सो इट इज ऑब्वियस दॅट की आपल्याला दोन सायमल्टेनियस इक्वेशन तयार करावे लागणार आहेत आणि त्यासाठी त्या दोन अटी या ठिकाणी दिलेल्याच आहेत. मग पहिल्या अटीनुसार पहिलं इक्वेशन आणि सेकंड कंडिशननुसार सेकंड इक्वेशन तयार होईल. काय तयार होईल बरं? तर पहिली कंडिशन आपण या ठिकाणी घेऊया, बाय द फर्स्ट कंडिशन. परंतु कंडिशन जी आहे त्याच्यानुसार इक्वेशन तयार करण्यासाठी त्याच्यामध्ये व्हेरिएबल पाहिजे की नाही. मग ते व्हेरिएबल काय घ्यायचे? तेच आपले फेवरेट एक्स आणि वाय. दुसरे कुठले? त्याच्यामध्ये आपण इक्वेशन सोडवतो तेच बरं पडतं. एम एन ए बी वगैरेच्या भानगडीत पडायची काही गरज नाही. सो लेट अस टेक एक्स अँड वाय. मग ते दोन नंबर काय घ्यायचे? ग्रेटर नंबर विल बी एक्स असा घ्या and smaller number will be y. ओके, मग काय करता येतं या ठिकाणी बघा आता. आन्सर लेट greater number be x and smaller नंबर बी वाय. ओके, अशा पद्धतीने आपण ते घेतलेलं आहे. इफ ग्रेटर नंबर इज एक्स अँड स्मॉलर नंबर इज वाय. सो बाय द फर्स्ट कंडिशन, आता तुमची फर्स्ट कंडिशन काय आहे? टू नंबर डिफर बाय 3. सो दीज टू नंबर्स, टेम्पररीली घेतलेले जे टू नंबर्स आहेत, ग्रेटर नंबर एक्स आणि स्मॉलर नंबर वाय, त्यांच्यातला फरक, डिफर म्हणजे फरक, आणि फरक आपण सिम्बॉलिकली कसं मांडणार आहोत, रिप्रेझेंट करणार आहोत. फरक, डिफरन्स. सो डिफरन्स म्हटलं की सबट्रॅक्शन आलं, सबट्रॅक्शन आलं की सबट्रॅक्शन म्हटलं की मायनसचं चिन्ह आलं. याचा अर्थ मोठ्या संख्येतून छोटी संख्या जर आपण वजा केली तर आपल्याला काय मिळणार आहे? बाय द फर्स्ट कंडिशन यू विल गेट एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. सो दिस इज युअर इक्वेशन नंबर 1. सो इन दिस वे यू गॉट इक्वेशन नंबर 1. Now what about the second equation? So you will get second equation by the second condition. So what is your second condition?
सो सेकंड कंडिशन काय आहे तुमची, सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर. ओके, सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर. विच इज स्मॉलर नंबर, सो लेट इट बी 2y. ओके, स्मॉलर नंबरची ट्वाइस. ट्वाइस म्हणजे दुप्पट. पट म्हटलं की गुणाकार आला, पट म्हटलं काय आला, गुणाकार. म्हणजे ट्वाइस, थ्राइस, कळलं का, असं आलं की म्हणजे ट्वाइस म्हणजे तीन वेळा, ट्वाइस म्हणजे 2 वेळा. मग जेवढ्या वेळाला त्यांनी सांगितले तेवढ्या वेळेला त्या संख्येला गुणायचं. मग ही संख्या आहे आपली, त्याला ट्वाइस म्हटले. ट्वाइस म्हटलं की त्याला 2 मल्टिप्लाय केलं, झालं 2y. मग ही झाली स्मॉलर नंबर. आणि अजून कोण आहे बरं, ग्रेटर नंबर. सो थ्राइस द ग्रेटर नंबर. सो थ्राइस द ग्रेटर नंबर, ग्रेटर नंबर इज युअर एक्स. तिची थ्राइस म्हणजे काय असेल, 3x. आणि आता यांची सम, द सम ऑफ द टॉईज द स्मॉलर नंबर अँड थ्राइस द ग्रेटर नंबर इज 19. इज 19 म्हणजे इज इक्वल टू 19. मग ते आपण सिम्बॉलिकली असं प्रेझेंट करू शकतो. यांच्यातला फरक 3 आहे म्हणजे इक्वलचं साइन त्या ठिकाणी आहे. यांची बेरीज सम किती आहे, 19. मग इक्वल बरोबर 19 आहे, इक्वल टू 19. सो इन दिस वे दिस इज युअर सेकंड इक्वेशन. अशा प्रकारे आपल्याला ते रिप्रेझेंट करायचं आहे. सो ऑलवेज रिमेंबर, सबट्रॅक्शन म्हटलं की डिफरन्स आला, कळलं का. लेस दॅन म्हटलं तरीही सबट्रॅक्शनचं म्हणजे मायनसचं चिन्ह टाकायचं आहे. मोर दॅन म्हटलं की प्लस आलं, ग्रेटर दॅन म्हटलं की प्लस आलं. या गोष्टी लक्षात ठेवा पुढच्या इक्वेशनमध्ये. आता 2 इक्वेशन आपल्याला भेटले की याच्या पुढचं आपलं काम जे आपण पाठीमागे शिकत आलोय तेच आहे. कुठलं, सॉल्व these 2 इक्वेशन बाय इक्वेटिंग कोएफिशिएंट, बाय क्रॅमर्स रूल, बाय ग्राफिकल मेथड. सो इट्स युअर चॉईस, बट माय ओपिनियन इज लेट्स गो विथ द इक्वेटिंग कोएफिशिएंट मेथड. सो धिस इक्वेटिंग कोएफिशिएंट मध्ये आपल्याला कोणाचा कोएफिशिएंट इक्वल करायला जमेल. सो इन इक्वेशन नंबर 1 इट इज y where its coefficient is 1. in equation number 2 y चा कोएफिशिएंट आहे 2. मग इथं जर आपण 2 ने मल्टिप्लाय केलं तर वी विल गेट 2y राईट हिअर. मग आपण काय करूया, मल्टिप्लाय इक्वेशन नंबर 1 बाय 2. आता हे तुम्हाला माहितच असेल की इथं मला 2 पाहिजे म्हणजे संपूर्ण इक्वेशनला द होल इक्वेशन शुड बी मल्टिप्लाय विथ 2. मग मल्टिप्लाय करू, काय होईल मग, 2x minus 2y is equal to 2 into 3, 6. So we got this new equation. So we have nothing to do with this first equation now because we got new equation right here. So 2 and 3 are our concern equations. यांनाच आपल्याला सोडवायचं, उत्तर काढायचं. मग आता इथं बघा बरं, 2 इक्वेशन एकदा का कोएफिशिएंट इक्वल झाले, once the coefficients are equal, then the step I have told you before is that check their signs. So it's a signs different आहेत. So if signs are different, then we should add them. So let's add equation 2 and 3. याच्या पुढच्या सगळ्या प्रोसेस तुम्हाला माहीत आहेत, त्याच्यामुळं जास्त एक्सप्लेनेशनची कदाचित तुम्हाला गरज नसावी. 3x plus 2y is equal to 19 and here 2x minus again 2y is equal to 6 which is third equation. ॲडिशन मध्ये साइन बदलत नाही, तुम्हाला माहीतच आहे. plus 2y minus 2y will get cancel. 3x plus 2x is equal to 5x is equal to again plus 19 and 6 is equal to 25. So quite simple is this. So here x is equal to I am going to write directly 5 पलीकडे जाईल, 25 ला डिवाइड होईल आणि मग 5 ला 5 पर्यंत आपण जर टेबल मोजला तर 5 5 जा 25. So you will get x is equal to 5. Remember, always put a bracket around your answer. This will highlight your answer. Okay, this is x. सिंपल आहे. नेक्स्ट तुम्हाला जर सोडवायचं असेल, कसं सोडवणार मग आता पुढचं गणित तुम्ही, x ची व्हॅल्यू भेटली त्याच्या पुढे काय असतं मग, put x is equal to 5 in equation. So we have equation number 1, 2 and 3. So put this x is equal to 5 in any equation, you will get the same answer. So in equation number 1 is quite
simple equation. So I am going to put this x is equal to 5 in equation number 1. So x is 5 minus y is equal to 3. So here y is minus, that's why y minus 3. So I will put this 3 on the left hand side and this y will be shifted on the right hand side due to the minus sign, because this variable should be in the plus sign. So automatically 2 is equal to y, in the sense y is equal to 2. अशा प्रकारे y ची किंमत 2 आली, x ची किंमत 5 आली. आले का लक्षामध्ये? हे असं आलं असताना तुम्हाला त्याची शेवटची किंमत काय शोधायला सांगितलेली आहे बरं त्यांनी, की तुम्हाला काय शोधायचं आहे नेमकं विचारले काय बरं, त्या संख्या कोणत्या, त्या संख्या कोणत्या. म्हणजे आपलं इक्वेशन सोडून झाल्यानंतर जे आपण तात्पुरतं टेम्पररली अझ्युम्ड केलं होतं, द ग्रेटर नंबर इज x and smaller number be y. So here we got the smaller number is 2 and greater number is 5. Let's check whether these two numbers are correct or not. जर इथं आपण वजाबाकी करून बघितले की त्यांच्यामधला फरक 5 आणि 2 आहे, त्यांच्यातला फरक 3च आहे, 5 आणि 3 2. मग इथं लिहिताना उत्तर काय लिहायचं, the required numbers, therefore the numbers are, therefore the numbers are 5 and 2. So quite simple is this. I hope you understood this example. If you understood this example, let's switch on to the second example. Okay, second example, second sum. Complete the following. So what complete the following? So this example is given in the form of activity like. So here I am a rectangle is given. Of course you are a rectangle. Yes, I can see you. You are a rectangle. So if it is a rectangle, then its 4 sides are given. What are these 4 sides? So this side 2x plus y plus 8, opposite side 4x minus y, left hand side 2y, and this side is x plus 4. The next arrow is given showing that find the values of x and y. So they are asking for to finding the values of x and y here. म्हणजे आपल्याला या ठिकाणी x आणि y च्या व्हॅल्यू शोधायच्यात. मी रेक्टेंगल आहे, मी आयत आहे, माझ्या ह्या बाजू दिलेल्या आहेत, असं असताना माझी x आणि y ची किंमत काढा. ठीक आहे, ओके, काढूया, काय हरकत नाही. आणि याच्या खाली परत अजून काहीतरी विचारलंय आपल्याला. सो दे आर अगेन आस्किंग अस फाइंड माय पेरिमीटर. सो व्हॉट इज पेरिमीटर इन मराठी? परिमिती. अँड एरिया, क्षेत्रफळ. चला मग आपण काढूया. यासाठी आपल्याला काय करावं लागेल, फक्त की आपल्याला हे सोडत असताना थोडंसं बेसिक गोष्ट माहीत असायला पाहिजे, ती म्हणजे रेक्टँगल जो आहे, रेक्टँगलच्या काही प्रॉपर्टीज माहीत पाहिजे. सो इट्स प्रॉपर्टी म्हणजे काय, तर त्याचं पेरिमीटर माहीत पाहिजे, एरियाचा फॉर्म्युला माहीत पाहिजे, पेरिमीटरचा फॉर्म्युला माहीत पाहिजे. अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज if sides are given, then the opposite sides of rectangles are equal in length. याचाच आपल्याला सगळ्यात सुरुवातीला उपयोग होणार आहे. का? याचे आपल्याला 2 इक्वेशन तयार करायचे, हे परमनंट आहे. 2 इक्वेशन तयार झाल्याशिवाय आपल्याला x आणि y ची किमती भेटणार नाही, बिकॉज वी आर लर्निंग द ॲप्लिकेशन्स ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन्स. मग इथं पहिली स्टेप काय असेल बरं, याच्यावरनं आपल्याला अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल्स आर इक्वल, याच्यावरनं आपल्याला 2 इक्वेशन मिळणार आहेत. सो हाऊ टू ग्रॅब दिस इक्वेशन, लेट अस सी. मग काय लिहावं लागेल आपल्याला या ठिकाणी? पहिलीच प्रॉपर्टी, बाय युझिंग द प्रॉपर्टी द opposite sides of rectangle are in equal length. Equal
ठीक आहे, इक्वल लेंथच्या असतात आपल्याला माहीत झालं. देअरफॉर एक साईडबद्दल बघूया आता. ही साईड आणि ही साईड इक्वल आहे, दिसतात वेगळं पण इक्वल असतात. इक्वल असतात म्हणजे तसं त्याला मांडावं लागेल ना, बरोबर की नाही. मांडणी प्रेझेंट तसं आपल्याला लिहावं लागेल. मग दिस साईड 2x plus y plus 8 is equal to, this side is equal to its opposite side, that is 4x minus y is given. So from this we can convert or we can form an equation. So let us see how. So shift the x category terms on one side and y category terms on another side, or both the terms we can write on the left hand side because we want to convert them into simultaneous equations. Okay, so here is your 2x minus 4x, okay, this plus y and this y will be shifted on the left hand side. We'll get in the plus form is equal to this 8 means the constant which will be shifted on the right hand side, that is minus 8. okay, इथं काय होतंय बघा बरं, कन्वर्ट करताना तुम्हाला 2x मायनस 4x म्हणजे किती राहील तुमचं, मायनस 2x प्लस 2y. ओके, y आणि y ह्याचा कोएफिशियंट 1 ह्याचा कोएफिशियंट 1, 1 आणि 1 2 झाले, इज इक्वल टू मायनस 8. ओके, सो दिस इज युअर फर्स्ट इक्वेशन. असं इक्वेशन आल्यानंतर ज्या इक्वेशनमध्ये एका छोट्या संख्येने सर्व संख्यांना जर भाग जात असेल तर त्याला आपल्याला छोटं करता येतं. अशा फॉर्मॅटमध्ये त्याला अजून आपण थोडंसं छोटं करूया. म्हणजे कसं करायचं, त्याला नाही केलं तरी काय हरकत नाही, पण सोपं पडावून करावं लागतं. 2 आहे इकडं, मग काय करायचं, डिवायडिंग बोथ साइड बाय 2. सगळ्यांनाच दोन्ही भाग जाणार आहे. ऑल टर्म्स विल बी डिवाइडेड बाय 2 ओनली. सो डिवाइड बोथ साइड बाय 2. काय डिवाइड करायचं सांगितलंय, कारण तुमचं इक्वेशन छोटं होईल. छोटं झालं तर तुम्हाला सोडायला मदत होईल म्हणून. सो 2 ने याला डिवाइड केलं, काय होईल इथं, देअरफॉर 2 2 जा 1. सो नुसतं x राहिलं पण मायनस चिन्ह असतं त्यामुळं ओनली x, मायनस x प्लस 2 2 गेलं, राहिलं काय फक्त y इज इक्वल टू 2 4 जा 8, सो मायनस 4. सो दिस इज युअर इक्वेशन नंबर 1. फायनली वी रिच्ड towards the equation number 1. okay, what about the second equation? सेकंड इक्वेशन मिळवण्यासाठी आपल्याला सेकंड कंडिशनच्या स्वरूपामध्ये अनादर अपोजिट साइड आपल्याला वापरावी लागणार आहे. मग त्या अनादर अपोजिट साइड मध्ये काय आला, अगेन so again we have, what do we have, so we have two opposite sides 2y and x plus 4. so write them in the form of equalization. Again 2y is equal to x plus 4, or you can write it as x plus 4 is equal to 2y. आपण हे वापरूया, ठीक आहे, कारण आपल्याला x आणि y च्या टर्म्स एका साईडला पाहिजे असतील तर आपल्याला असंच लिहिणं गरजेचं आहे. सो शिफ्ट दिस 2y on the left hand side. so x minus 2y, this plus 2y will shifted on the right hand side and will be converted into minus form. So x minus 2y is equal to, and this 4 which is constant will be shifted on the right hand side, minus 4. Okay, so in this way we got two equations, equation number 1 and equation number 2. So let's solve these two equations. ह्या दोन इक्वेशनला जर सॉल्व केलं तर आपलं उत्तर मिळतंय. मग दोन इक्वेशन सॉल्व करायचं म्हणल्यानंतर पुन्हा तोच प्रश्न की कोणत्या मेथडनी सोडवायचं. सो यू हॅव युअर चॉईस. अगेन माय ओपिनियन इज सॉल्व दिस इक्वेशन बाय इक्वेटिंग कोएफिशिएंट. सो लुक ॲट these two equations right here. This x and this x, both these x having same coefficient, that is 1. And one more important thing is that their signs are different. So only we have to do that, just add them. This x and x will be automatically eliminated and you will get the value of y first. मग काय करायचं या ठिकाणी, इक्वेटिंग कोएफिशिएंट करायची गरज नाही, ऑलरेडी आहे. सो ॲड इक्वेशन
1 and 2. So adding equation 1 and 2. So add equation 1 and 2. Minus x plus y is equal to minus 4 is your equation number 1, and second thing is only x minus 2y is equal to minus 4. Same constant we have. So ॲडिशन मध्ये चिन्ह बदलत नाही, आपल्याला माहीतच आहे, बरोबर की नाही. मग बघा बरं, दिस minus x and plus x will get cancel and here 2y आणि हे y आहे. सबट्रॅक्शन होणार आहे, 2y मधनं 1y गेला, राहिला किती 1, परंतु हे मोठा असल्यामुळे याला मायनस चिन्ह मायनस 1y म्हणजेच फक्त y लिहिलं तरी चालतं. इज इक्वल टू मायनस 8 असं आल्यानंतर काय करायचं, y तर प्लस मध्ये पाहिजे, शेवटची व्हॅल्यू काढायची आपल्याला. सो y इज इक्वल टू, इफ दिस इज इकडेही मायनस असेल इकडेही मायनस असेल, दिस मायनस मायनस विल गेट कॅन्सल अँड द रिमेनिंग थिंग इज इन द प्लस फॉर्म, दॅट इज ओनली 8. y ची व्हॅल्यू तुम्हाला मिळालेली आहे. नेक्स्ट स्टेप तुम्हाला माहीतच आहे. सो लेट्स प्रोसीड. पुट y is equal to 8 in equation. So which equation is quite simple? Equation number 1 or equation number 2? So equation number 2 is quite simple, or maybe equation number 1. कोणत्या इक्वेशन मध्ये टाकता हे तुमच्यावर आहे. मी इक्वेशन नंबर 1 मध्ये किंवा 2 मध्ये, 1 मध्ये टाकूया आपण, काय होते बघूया. इन इक्वेशन नंबर 1. So minus x plus 8 is equal to minus 4. So here is again minus is equal to minus 4 minus 8. This plus 8 shifted on the right hand side in the negative form, minus form. So minus x is equal to minus minus plus 4 plus 8 is equal to 12. दोघांना निगेटिव्ह साइन असेल तर मायनसच त्याचा आन्सर येतं मायनसमध्ये. सो x इज इक्वल टू मायनस 12. मग वरती ज्या पद्धतीनं झालं त्याच पद्धतीने इथं पण आलेलं आहे. मायनस मायनस विल गेट कॅन्सल अँड द रिमेनिंग आन्सर विल बी इन द प्लस फॉर्म, दॅट इज x इज इक्वल टू 12 ओनली. सो दिस इज हाऊ वी हॅव कॅल्क्युलेट x अँड y. परंतु आपलं या ठिकाणी गणित संपलेलं नाही. त्याचं कारण काय बरं? कारण आपल्याला विचारलेले प्रश्न वेगळेच आहेत. काय प्रश्न विचारतात आपल्याला? फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय. येस, वी हॅव कॅल्क्युलेटेड. फाइंड माय पेरिमीटर. तर रेक्टँगल म्हणतो माझे पेरिमीटर फाइंड आउट करा, एरिया सुद्धा काढा. चला मग एरिया आणि पेरिमीटर काढूया. पेरिमीटर अँड एरिया काढण्यासाठी आपल्याला त्याच्या ॲक्च्युअल मध्ये लेंथ काय आहेत माहीत पाहिजे की नाही. लेंथ अँड ब्रेड्थ अलग लक्षामध्ये. मग रेक्टँगल ची लेंथ समजा L असेल आणि त्याची ब्रेड्थ असेल B. मग आपल्याला ते ॲक्च्युअल मध्ये काढायचं, त्यासाठी काय करावं लागेल? देअरफॉर लेंथ ऑफ द रेक्टँगल, लेंथ ऑफ द रेक्टँगल. लेंथ ऑफ द रेक्टँगल काढण्यासाठी whatever the sides are given, so choose one of these side because two sides are equal in length. कुठलीही घ्या, काय हरकत नाही, जी छोटी असेल ती घ्या. काय करावं लागेल? ती आपल्याला समजा 4x मायनस वाय आहे. ओके, याच्यामध्ये व्हॅल्यू टाका, तुम्हाला भेटून जाईल. सो काय होईल रे मग? 4x मायनस वाय इज इक्वल टू 4 इंटू आपल्याला x किती भेटला होता? 12 मायनस y किती भेटला होता? 8 इज इक्वल टू, सो बार चौक 48, 12 4 जा 48 मायनस 8, द फायनल आन्सर इज 40. सो युअर लेंथ ऑफ रेक्टँगल इज 40. किती आली? 40 आली. सिमिलरली व्हॉट इज ब्रेड्थ? सो ब्रेड्थ कशी काढणार तुम्ही? सो ब्रेड्थ ऑफ rectangle
दोन्हीपैकी कुठली एक साईड चूज करा. सो आय विल चूज 2y विच इज क्वाईट सिम्पल. म्हणजे काय करायला लागेल तुम्हाला फक्त 2y इज इक्वल टू 2 इंटू what is your y, it is 8, so your breadth will be 8 to the 16. Let it be L and let it be B. ओके. सर तुम्हाला काय मिळालंय, लेंथ भेटली आणि ब्रेडथ सुद्धा भेटलेली आहे. नाव वी कॅन सिम्पली कॅल्क्युलेट द एरिया ऑफ रेक्टँगल अँड पेरिमीटर ऑफ रेक्टँगल. सो लेट्स फाइंड व्हाट इज द फॉर्म्युला ऑफ एरिया ऑफ रेक्टँगल. So area of rectangle, the area of rectangle is equal to length into breadth. हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, तर असे सोडवता येईल. So length is 40 which is we have calculated above, and breadth is also calculated, it is 16. So what is your answer? Okay, 16 4s are 64 and this 0 will be as it is. 640 is the answer. So write unit as well. Square unit. Actually unit is not given in this sum. So if unit is not given, simply we have to write square unit. It is not square meter, square centimeter, because unit is not given. युनिट दिलेलंच नाही, त्याच्यामुळे आपल्याला लिहिताना युनिट कसं लिहायचं, कारण एरिया तर कसं तरी सांगावं लागेल ना, म्हणजे चौरस एकक असं आपण त्याला म्हणता येईल. सो हे झालं तुमचं काय, एरिया झाला. पेरीमीटर. द पेरीमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू 2 इंटू लेंथ प्लस ब्रेडथ. मी ते आधीच सोडून लिहून ठेवलं होतं, वेळ कमी जावा म्हणून. इज इक्वल टू 2 इंटू, so length which we have calculated is 40 plus breadth which we have calculated is 16. लांबी आणि रुंदी आपण कॅल्क्युलेट करून ठेवलेल्या होत्या, 40 अधिक 16, त्याला दोन्ही मल्टिप्लाय करायचं बेरीज करून. सो बेरीज झाली 40 अधिक 16 इज इक्वल टू 56 अँड 2 इंटू 56 इज इक्वल टू 112 युनिट. वी शुड बी रिटन एट द एंड ऑफ द कॅल्क्युलेशन बिकॉज युनिट इज नॉट गिवन इन द सम. मग अशा प्रकारे 112 तुमचं काय आलं, पेरीमीटर म्हणजे परिमिती आली आणि गणित संपलं. मग फायनल आन्सर या ठिकाणी लिहायची पद्धत असते, ज्याला सुद्धा एक मार्क दिला जातो की काय विचारलं. ॲक्च्युली हे जर सगळं आपण कुठाणा केलेला आहे किंवा जे काय खाटाटोप केलं आहे ते कशासाठी केलं आहे, तर फायनल ह्या 2 ॲन्सरला सोडवण्यासाठी. म्हणजे वरती जे सगळं केलं आहे इट इज कॉल्ड ॲज मेथड, अँड वॉट एव्हर वी आर गोइंग टू राईट फायनली इज युअर ॲन्सर. म्हणजे हे ॲन्सर आहे. काय ॲन्सर आहे, तर एरिया ऑफ रेक्टँगल इज 640. इथं आपण तो कॅल्क्युलेटर केलेला आहे 640, आणि पेरीमीटर जो आत्ताच आपण काढला, इट इज पेरीमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू 112, दॅट इज 112 युनिट. सो इन धिस वे वी हॅव सॉल्व धिस ॲक्टिव्हिटी. आता ही जी ॲक्टिव्हिटी फॉर्ममध्ये असणारं जे गणित आहे, सम आहे, प्रॉब्लेम आहे, तो काय तुम्हाला 1-2 मार्काला विचारला जाणार नाही. विचारला तर 3च मार्काला विचारलं जाणारं गणित आहे. त्याच्यामुळे याही गणिताचा सराव करायचा आहे, नीट समजून घ्यायचं आहे. नाही समजलं तर परत एकदा व्यवस्थित बघा. आय होप यू हॅव अंडरस्टूड दिस सम एज वेल. ओके, लेट्स मूव टुवर्ड्स द थर्ड एक्झाम्पल. द सम ऑफ द फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज 70. इफ वी डबल द एज ऑफ द फादर अँड ॲड इट टू द एज ऑफ हिज सन, द सम इज 95. फाइंड देअर प्रेझेंट एजेस. म्हणजे काय, द सम ऑफ द फादर एजेस, वडिलांचं वय आणि त्याच्या मुलाच्या वयाची दुप्पट यांची बेरीज दिलेली आहे 70. बेरीज किती दिली आहे, 70. इफ वी डबल, जर आपण दोघांची वय डबल केली, दोघांची नाही, फक्त फादरचंच वय डबल केलेलं आहे. इफ वी डबल द एज ऑफ फादर, वडिलांचं वय जर डबल केलं आणि ते मुलाच्या वयामध्ये जर ॲड केलं, मग त्यांची बेरीज येते 95. देन फाइंड देअर प्रेझेंट एजेस, त्यांची सध्याची वय काढा. हेही सिंपल आहे. आता दोघांच्या वयांची बेरीज आहे आपल्याला लिहायची आहे. कोणाचं वय किती माहीत आहे का,
आपल्याला जर सायमल्टेनियस इक्वेशन तयार करायचे आहेत एक्स आणि वाय व्हेरिएबलमध्ये, मग आपण सुरुवातीला काय करूया, लेट द फादर्स एज बी एक्स इयर्स अँड द सन्स एज बी वाय इयर्स. Let father's age be x years and son's age be y years. Okay. Now by the first condition, what is first condition? So first condition says that sum of the father's age and twice the age of his son. So father's age we have assumed as x and twice the age of his son. So twice means double. म्हणजे हे जे सनचं आपण एक्स, सनचं एज जे आपण वाय मानलेलं आहे किंवा ॲझ्युम केलेलं आहे त्याची दुप्पट म्हणजे टॉईस किती असेल, ती 2y असेल. मग हे टॉईस करून जे वय येणार आहे मुलाचं आणि त्यावेळेचं असणारं वडिलांचं वय म्हणजे फादर्स एज इज एक्स, यांची बेरीज सम ती येणार आहे किंवा दिलेली आहे 70. दिस इज युअर इक्वेशन नंबर 1. सो वी हॅव फुलफिल्ड द कंडिशन नंबर 1. अगेन सेकंड कंडिशन. व्हॉट इज युअर सेकंड कंडिशन? सेकंड कंडिशन असं म्हणतं, इफ वी डबल द एज ऑफ द फादर. ओके, लेट्स डबल द एज ऑफ फादर, दॅट इज 2x. म्हणजे 2 ने मल्टिप्लाय केलं की डबल झालं. आणि काय करायचं, डबल द एज ऑफ द फादर अँड ॲड इट टू द एज ऑफ हिज सन. सो व्हॉट इज हिज सन्स एज, दॅट इज वाय. म्हणजे वडिलांचं वय डबल करून जर आपण ते ॲड केलं, अशा वेळेला त्यांचं वय किती होतं, दोघांची बेरीज किती होते, इट इज 95. सो दिस इज युअर इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 2. सो सॉल्व these two equations. So how to solve? Again by equating the coefficient type of method, we are going to solve these two equations and finally we will get x and y values which we have assumed as the father's age and son's age. So here I am going to multiply equation number 1 by 2. Equation number 1 by 2. Why? Because in equation number 2, here the coefficient of x is 2. Simply if I multiply equation number 1 by 2, I will get here 2x. मला इथं 2x मिळेल, पण याला या इथं 2x करण्यासाठी मला अख्ख्या पूर्ण समीकरणालाच गुणावं लागणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. ओके, सो मल्टिप्लाय इक्वेशन नंबर 1 by 2. So we will get 2x plus 4y. 4y म्हणजे बेदुणी 4. 2 to the 4 is equal to 70 आहे. 70 गुणिले 2 140. So this is your new equation. Now equation number 2 आणि equation number 3 यांना सॉल्व करायचे because we have already equated the coefficient of x. Now एकदा का कोएफिशिएंट इक्वल झाले की त्यांची आपल्याला काय बघायला, साइन बघायला लागतात. जस्ट चेक द साइन्स. प्लस प्लस, काहीच साइन नाही म्हणजे काय असतं, प्लस प्लस म्हटलं की त्यांना आपण सबट्रॅक्ट करायचं काय ॲड करायचं तुमच्या मनात आलाच असेल. सो सबट्रॅक्टिंग. सो सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 3. So 2x plus 4y is equal to 140 and equation number 2 is 2x plus y is equal to 95. सबट्रॅक्ट करा. सबट्रॅक्ट करताना तुम्हाला साइन बदलावे लागतात, हे विसरायचं नाही. ओके, सो दिस प्लस 2x will get converted into minus 2x. This plus will convert into minus and again right here minus 95. Use the changed signs. So plus 2x minus 2x will get cancel. 4y minus y now is 3y is equal to 140 minus 95 is equal to 45. So simply here I will get y is equal to 45 divided by 3 होणार आहे. म्हणजे मी तर डायरेक्ट किंमत लिहिणार आहे. 3 नी 45 ला 45 ला डिवाइड केलं की 15 त्रिक 45 म्हणजे y इज इक्वल टू 40.
15 येईल. सो दिस इज युअर वाय. आपल्याला वाय भेटला. वाय म्हणजे कोण होतं रे? मुलाचं वय होतं, बरोबर ना. मग मुलाचं वय किती आलं आपल्याकडे? 15 इयर्स. ते आधीच कळालं. आता वडिलांचं वय काढायचं. वडिलांचं वय काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? पुट y इज इक्वल टू 15 इन इक्वेशन नंबर whatever the equation is. So equation number 1, 2, 3 जे काय असेल आन्सर सेमच येणार आहे. इन इक्वेशन 1, कारण जे इक्वेशन सोपं असेल ना त्याच्यामध्ये ठेवून टाकायचं. इक्वेशन नंबर 1 आपलं काय बरं? x + 2y = 70. सो x + 2 इंटू y ची व्हॅल्यू 15 इज इक्वल टू 70 ॲज इट इज. अगेन x + 2 इंटू 15 30 इज इक्वल टू 70 जसंच्या तसं ॲज इट इज. देअरफॉर x इज इक्वल टू 70 - 30 म्हणजे 70 - 30 इज इक्वल टू किती उरले? 40 उरले. किती उरले? 40. x ची व्हॅल्यू 40 आली. अर्थातच ते वडिलांचं वय आहे. वडील नेहमीच मुलांपेक्षा मोठेच असणार ना, ते मोठंच आलं पाहिजे. हे आपल्याला थोडंसं कॉमन सेन्सनी कळतंच म्हणा. सो x इज इक्वल टू 40 अँड y इज इक्वल टू 15. ओके. सो दीज आर द प्रेझेंट एजेस ऑफ फादर्स अँड सन्स एज. सो फायनल आन्सर काय असेल तुमचं मग? देअरफॉर द फादर्स एज इज इक्वल टू 40 years and the son's age is equal to 15 years. That's it. खूप सोपं होतं, खूप सिंपल होतं. म्हणजे अशा प्रकारचं गणित आलं तर तुम्हाला सोडवता येईल. अशा पद्धतीचं एक्सप्लेनेशन तुम्हाला समजलं असेल अशी आशा करतो. आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कदाचित आपण काय करूया? चौथ्या गणिताकडे जाऊया. 4th प्रॉब्लेम जो आहे तो त्याच्यामध्ये सॉल्व्ह करूया. कारण व्हिडिओ खूप मोठा होत चाललाय. तुम्हालाही बोरिंग होण्याचं काही कारण नाही, परंतु गणित असल्यामुळे आपल्याला तो बघावाच लागणार आहे. तुम्ही तो बघा. घरी राहा, सुरक्षित राहा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.